जय श्रीराम. मान्सूनमध्ये हिरवागार निसर्ग आणि फेसाळत कोसळणारे धबधबे पाहिल्याशिवाय पावसाळ्याचा खरा आनंद घेतल्यासारखे वाटत नाही. याच निसर्गाच्या सानिध्यात हरवण्यासाठी आम्ही भेट दिली समुद्र सपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर वसलेल्या जव्हारला. आजच्या प्रवासाची सुरुवात झाली खडखड धरणापासून. डोंगराच्या कुशीत वसलेले हे सुंदर धरण म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची एक अद्भुत अनुभूती आहे. धरणातून दुधासारखे फेसाळत कोसळणारे पाणी, सभोवतालची हिरवीगार वनराई आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता देऊन जाते. पाण्याचा खळखळणारा आवाज, थंडगार वारा आणि निसर्गाची मनमोहक दृश्ये अनुभवताना काही क्षणांसाठी शहरातील धावपळ विसरून निसर्गाच्या सानिध्यात हरवून जावेसे वाटते. निसर्गप्रेमी आणि भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक सुंदर अनुभव आहे. यानंतर आमची पावले वळली हिरडपाडा येथील सुंदर धबधब्याकडे. पावसाच्या सरींनी जिवंत झालेला हा धबधबा म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम कलाकृतीच आहे. उंचावरून कोसळणारे पाणी, त्यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि सभोवतालची हिरवीगार वनराई पाहताना मन आनंदाने भरून जाते. धबधब्याच्या थंडगार पाण्यात भिजण्याचा आनंद, निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते निवांत क्षण, या सुंदर भेटीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. जव्हारमधील सुंदर प्रवासातील पुढील ठिकाणांची सफर पुढील ब्लॉगमध्ये पाहूया. तोपर्यंत बाय बाय.